अस्सलाम वालेकुम नाजरीन, MRS न्यूज में आपका इस्तकबाल है। हुबली शहर के हजरत सैयद फतेह शाह वली रहमतुल्लाह अलैह का झंडा मुबारक था। आइए देखेंगे इसकी एक नजर। बाबा का उजाला
मेरे हाथों में हरा हरा झंडा है, मेरे हाथ नहीं दिल में हमारे डर, ओ बाबा रे बारी है, आओ नारा लगाओ जरा झूम झूम के, चले आओ दीवाने गली झूम झूम के, आओ नारा लगाओ झूम झूम के, चले आओ नजर हो गई झोली खाली थी मेरी उनके दर कर गई, झोली खाली थी परेशानी की नजर हो गई, मेरी उनके दर में हमारे डर अस्सलाम वालेकुम। आज हम सब लोग शहनशाह बाबा पास आए हुबली के। यहाँ जो भी मन्नत मांगते हैं अल्हम्दुलिल्लाह पूरी कंप्लीट होती है। अल्लाह हाफिज। अस्सलाम वालेकुम हजरत, मैं पुणे से आई हूँ, मतलब मेरे मम्मी के घर पे। तो यहाँ पे बहुत बड़ा उर्स हो रहा है, झंडा हो रहा है। इनकी करामत तो बहुत है। यहाँ पे पिछले साल यहाँ झूला चल रहा था तो वहाँ पे एक बच्ची गिर गई थी। वहाँ यहाँ पे लेके आने के बाद वो जिंदा हो गई। उनकी करामत बहुत ज्यादा है। तो इसलिए यहाँ पे देखिए आप, कितनी गर्दी है इधर, और रश भी कितनी सारी है। तो इतनी करामत है इनकी, बहुत इधर चलती है। तो इनको सभी हुबली के राजा, हिंद राजा बोलते हैं यहाँ पे। जैसे हिंदुस्तान में हजरत ख्वाजा गरीब नवाज को हिंदुस्तान के राजा बोलते हैं, और इनको हुबली के राजा बोलते हैं। हजरत सैयद फतेह शाह बाबा को सिंध के राजा बोलते हैं। मैं बस यही कहना चाहती हूँ, और इनका सब यही दिल से मेरी दुआ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। आज हमारी हुबली में है फतेह शाह बाबा का उर्स है। आज झंडा मुबारक है। ये फतेह शाह बाबा हमारे यहाँ देखते हैं कि हुबली के राजा है। जो भी मांगो तो मन्नत पूरी होती है। कोई भी यहाँ से नाराज होकर नहीं जाता है। जो भी है बरकातहू। तो हुबली के तमाम लोगों को हुबली की कुतुब है शहनशाह हजरत सैयद फतेह शाह अली गोरों का झंडा मुबारक पेश करता हूँ। तमाम मुसलमानों को, हिंदू मुस्लिम भाई उनको आज इस दिन जो हजरत सैयद फतेह शाह अली दरगाह का 610 साल का झंडा मुबारक हो। 610 साल झंडे के लंगर का इंतजाम किया गया है। लंगर के इंतजाम 10, 11 क्विंटल का इंतजाम है। 7,500 से ज्यादा लोगों का इंतजाम कर किया गया है। तो लंगर कमेटी के चेयरमैन के दिन साहब है, और जो इस आज जो झंडा ने तमाम हुबली के आफरात से, बीजापुर से और गुलबर्गा से और गुलबर्गा शरीफ से, बाद में बेलगाम, रायचूर और धारवाड़ और इधर महाराष्ट्र दावनगिरी से और यहाँ तक रानी बिलो से तमाम आए हैं। और आके जो हजरत सैयद फतेह सलाम के फैजान का आके जाएंगे। जो भी आएगा मुरादों के साथ वो झोली भर के जाएगा। और सबको झंडा मुबारक कहते हुए मैं इसके मुल्ला एडवोकेट हुबली की तरफ से अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। एवरीवन, आज हम सब लोग शायद हुबली के राजा अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आज सरकार हजरत सैयद फतेह शाह अली रहमतुल्लाह अलैह का 600 सालाना 610वां झंडा मुबारक है। और बाद नमाज मगरिब लंगर आम भी तकसीम हो रहा है।
इसी के साथ में अगले माह जून 26 तारीख को संदल मुबारक होगा और जून 27 को उर्स मुबारक होगा और बाद नमाज मगरिब लंगर आम भी होगा। तमाम ज़ायरीन और मेरे हिंदू मुसलमान भाइयों से गुजारिश है कि आप तमाम सरकार के उर्स संदल और उर्स मुबारक में शिरकत फरमाकर सरकार के पैसे मालामाल हों। अस्सलाम वालेकुम। मैं फतेह रहमतुल्लाह के खादिम। अस्सलाम वालेकुम। ಇಂದು ಈ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಜಾಗೃತ ಕ್ಷೇತ್ರ ಫತೇಶ್ವರ ಬಾಬಾರ ದರ್ಗಾ ಅಂದ್ರ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಅತ್ಯಂತ ಅಚ್ಚುಮೆಚ್ಚಿನ ಜಾಗೃತ ಸ್ಥಳ. ಎಷ್ಟು ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರು ಇಲ್ಲಿ ನಡ್ಕೋತಾರ ಅಷ್ಟೇ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು ಹಿಂದೂ ಜನಾಂಗ ನಡ್ಕೋತಾರ. ಅಂತ ಒಂದು ಜಾಗೃತ ದರ್ಗಾ ಅಂದ್ರ ಫತೇಶ್ವರ ಅಲಿ ಬಾಬಾರ ದರ್ಗಾ. ಇಲ್ಲಿ ಇಂದು ಒಂದು ತಿಂಗಳ ಇನ್ನ ಜಾತ್ರೆ ಮಹೋತ್ಸವ ಅಂಗವಾಗಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲರೂ ಹಿರಿಯರು, ಅಕ್ಕ ತಂಗಿರು, ತಾಯಂದ್ರು, ಯುವಕರು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಇವತ್ತು ನಾವು ಈ ಜೆಂಡಾ ಏರಿಸುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಾವು ನೋಡ್ತೀರಿ. ಎಷ್ಟೊಂದು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು, ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು ಎಲ್ಲರೂ ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ದೇಶದ ಮಕ್ಕಳು, ಎಲ್ಲರೂ ಅಂತಮ್ಮರು, ಅಕ್ಕ ತಂಗಿರು, ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದು ಅಂತೇಳಿ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದಾರ. ಅತ್ಯಂತ ಜಾಗೃತ ಸ್ಥಳ ಫತೇಶ್ವರ ಬಾಬಾ ದರ್ಗಾ ಅಂದ್ರ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ನಡ್ಕೋತಾರ ಆ ಬಾಬಾರಿಗೆ ಭಕ್ತಿಯಿಂದ ಬೇಡ್ಕೋತಾರ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಆಗ್ತಾವ. ಅಂತ ಒಂದು ಪ್ರತೀತಿ ಇರುವಂತ ಸ್ಥಳ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರಿಗೆ, ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ. ಒಂದು ತಿಂಗಳ ಪರ್ಯಂತ ಬರೋ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅವರೆಲ್ಲ ಪೀಡೆಗಳು, ದುಃಖ ದುಮ್ಮಾನಗಳು ಪರಿಹರಿಸಿ ಎಲ್ಲರೂ ಬಾಳಲ್ಲಿ ಸುಖ ಶಾಂತಿ ನೆಮ್ಮದಿ ನೆಲೆಸ್ಲಿ. ಎಲ್ಲರೂ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಬಾಯಿಚಾರೆಯಿಂದ ಅಂತಮರಾಗಿ ಅಟ್ಟಂದರ ಎಲ್ಲ ಒಂದು ಮನೆ ಮಕ್ಕಳು ಅಂತೇಳಿ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ನೆಲೆಸುವಂತ ಕೆಲಸ ಎಲ್ಲರೂ ಬಾಳಲ್ಲಿ ಸಂತೋಷ ಬರ್ಲಿ ಅಂತ ಶುಭ ಕೋರುತ್ತಾ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಫತೇಶ್ವರ ಅಲಿ ಬಾಬಾ ದರ್ಗಾದ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕಮಿಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗುರುಗಳು ಹಾಗೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ಯುವಕ ಮಿತ್ರರು ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ನೆರೆದಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭ ಕೋರಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ. ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸಿಖ್ ಇಸಾಯಿ ಹಮ್ ಸಬ್ ಬಾಯಿ ಬಾಯಿ ಹಂಗ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ, ಎಲ್ಲರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಸಂತೋಷ ಬರ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ಲಿ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶುಭ ಕೋರಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಸದಾನಂದ್ ದಂಗ್ನವರು.